वेळी उन्हाळा चालू झाला की काहीतरी आपल्याला थंडगार खाऊशी वाटतं आणि पिऊशी वाटतं. अशीच एक रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर एका वाटीमध्ये घालून घेतलेली आहे. थोडीशी खाली पडलेली होती म्हणून हा चमचा थोडासा कमीच भरलेला आहे. इथे मी रूम टेम्परेचरवरचं 3 चमचे दूध घालून घेतलं आहे. छान मिक्स करून घेतलं गुठळ्या न करता. बाऊल बाजूला ठेवते आणि गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे दूध खाली लागू नये म्हणून. इथे मी 1 लिटर दूध म्हशीचं घेतलेलं आहे. ते छान मी गरम करून घेणार आहे. हे पहा, दुधाला छान उकळी आलेली आहे आणि थोडंसं आटलेलं आहे. आता दुधामध्ये आवडीनुसार साखर घालून घेते. 1/3 कप मी साखर घालून घेतली आहे. 1 चमचा वेलची पूड घालून घेते आणि कस्टर्ड पावडरचं दूध दुधामध्ये घालून घेते आणि चांगलं ढवळत राहते म्हणजे गुठळ्या होणार नाही. इथे मी सर्व कस्टर्ड पावडरचं दूध घालून घेतलं आहे. आता मी काजू बदामाचे काप घालून घेते. काजू बदामाचे काप घालणं हे ऑप्शनल आहे. आता दूध चांगलं थंडगार होऊन देते. इथे मी काही फळे घेतली आहे आवडीनुसार. डाळिंब, सफरचंद, केळी आणि द्राक्ष. ह्या व्यतिरिक्त जर कोणती फळे आवडत असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. इथे दूध छान गार झालेलं आहे. थोडंसं चमच्याने ढवळून घेते म्हणजे छान एकसारखं होऊन जाईल आणि दुधाला छान दाटसरपणाही आलेला आहे. आता फळे मी दुधामध्ये घालून घेते आणि छान चमच्याने ढवळून घेते म्हणजे सर्व फळे दुधामध्ये एकत्र होईल. 3 ते 4 चमचे भिजवून घेतलेला सब्जा घालून घेते. त्याने शरीराला चांगला थंडावा भेटतो. इथे आपला फ्रूट कस्टर्ड फालुदा तयार झालेला आहे. आता ग्लासामध्ये फालुद्यासाठी थर लावून घेते. सुरुवातीला मी रोज सिरप घालून घेतला आहे 1 ते 2 चमचे आणि 1 चमचा सब्जा घालून घेतलेला आहे. आता फ्रूट कस्टर्ड घालून घेते 1 ते 1.5 चमचा आणि वरून पुन्हा एकदा 1 चमचा रोज सिरप घालून घेते आणि थोडीशी उरलेली फळे त्यावर घालून घेते. थोडेसे द्राक्षे मी छोटे छोटे ठेवले होते ते मी घालून घेते. इथे आपला थंडगार फ्रूट कस्टर्ड फालुदा तयार. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.